खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर आता जे नवीन पॅटर्नला नवीन पद्धतीनं सामोरं जाणारे जे विद्यार्थी आहेत ते खरंच भाग्यवान विद्यार्थी आहेत. का तर हा जो एमपीएससीचा पॅटर्न बदललेला आहे या नवीन विद्यार्थ्यांसाठी अतिशय फायद्याचा ठरणार. का तर त्याच्यासाठी पहिली गोष्ट लक्षात घ्या की या पॅटर्नमुळे तुम्हाला युपीएससी देता येते आणि एमपीएससी देता येते. का तर जवळजवळ हा सिलेबस सेमच आहे आणि म्हणून आजच्या सेशन मध्ये हे अतिशय महत्वाचं सेशन जे होणार आहे की यामध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी लक्षात येणार आहेत की कशा रीतीने एमपीएससी करत करत सुद्धा युपीएससीचा अभ्यास होत जाणार आहे आणि युपीएससी करत करत सुद्धा एमपीएससी होणार आहे. आणि हे सखोल विश्लेषण तुम्हाला आज मी या संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी उत्तम गोरे प्रथमतः एमपीएससी चॅलेंजर्स अकॅडमी मध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो. आणि या बदललेल्या 2025 चा पॅटर्न हा विद्यार्थ्यांसाठी कशा प्रकारे बदललेला आहे हे आपण थोडक्यात बघूयात आणि त्याच्याबरोबर बघूयात की यामध्ये आपल्याला नेमके फायदे काय होणार आहेत आणि कशा प्रकारे या पॅटर्नचा आपल्याला फायदा करून घ्यायचा आहे. त्या अगोदर लक्षात घ्या ही बॅच आपल्या इथं सुरू झालेली आहे आणि 2025 ची जोरदार तयारी आपण सर्वांनी सुरू केलेली आहे. तर बॅच विषयी आपण नंतर बोलूयात, अगोदर बोलूयात हा संपूर्ण सिलेबस नेमका कशा प्रकारे आहे तो डिटेल विश्लेषण एकदम या लेक्चर मध्ये आपण करणार आहोत. आता पहिल्यांदा मुद्दा लक्षात घ्या की हा जो पॅटर्न बदललेला आहे हा पॅटर्न बदललेला आहे म्हणजे मुख्य परीक्षेचा पॅटर्न बदललेला आहे. का तर पूर्व परीक्षा जी आहे आपली पूर्वीची हे पूर्व परीक्षा जसं आहे तसंच आहे. जसं की आपण पाहिलं की इथं पेपर 1 म्हणून जो आहे तर पेपर 1 ज्याला आपण जीएस म्हणतो तर हा जीएस 100 प्रश्न आणि 200 मार्काचा पेपर यामध्ये आपल्याला माहित आहे जो आहे तसाच आहे, यामध्ये काही डाऊट नाही. आणि पेपर जो 2 म्हणतो यांना पेपर 2 ज्याला आपण सीसॅट म्हणतो या सीसॅट मध्ये 80 प्रश्न आणि 200 मार्क अशा प्रकारची पूर्व परीक्षा असते. आता या पूर्व परीक्षेमध्ये आपल्यासाठी अतिशय महत्वाचे जो घटक आहे तो म्हणजे पेपर 1 चा घटक. तर पेपर 1 आपल्यासाठी महत्वाचा काय तर यामध्ये आपल्याला माहित आहे की याच्यावरतीच मेरिट लागलं जातं. म्हणजे जे आपण पाहतो मुख्य परीक्षेसाठी विद्यार्थी पात्र होतात त्यांना पेपर 2 मध्ये फक्त 33% मार्क पाडावे लागतात आणि पेपर 1 मध्ये या ठिकाणी आपल्याला माहित आहे मेरिट लागतं साधारणतः 106 ते 115 मध्ये आतापर्यंत याची मेरिट लागण्याचा इतिहास आहे. त्यामुळे या प्रकारे आपल्याला मार्क घ्यायचे आहेत. आणि पेपर 1 मध्ये काय आहे तर पेपर 1 मध्ये इतिहास आहे. बघा आता थोडक्यात काय यामध्ये इतिहास आहे. इतिहासावरती साधारणतः 15 प्रश्न विचारले जातात. यामध्ये प्राचीन भारताचा इतिहास आहे, मध्ययुगीन भारताचा इतिहास आहे, आधुनिक भारताचा इतिहास आहे. परत यामध्ये भूगोल आहे, यामध्ये जगाचा भूगोल आहे, भारताचा भूगोल आहे, महाराष्ट्राचा भूगोल आहे. 15 प्रश्न 30 मार्काला विचारले जातात. त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे ज्याला आपण इकॉनॉमिक्स मध्ये 2 प्रकारचे इकॉनॉमिक्स असते. तर एक असतं की डेव्हलपमेंटचं आणि एक म्हणजे डिटेल इकॉनॉमिक्स. म्हणजे अशा प्रकारचं 2 प्रकारचे इकॉनॉमिक्स आहे. इथं 15 प्रश्न आहेत, इथं 30 मार्काला आहेत. त्यानंतर विज्ञान सारखा विषय हा कधी कधी 20 प्रश्न विचारले जातात, 40 मार्काला असतात. त्याच्याबरोबर करंट अफेअर आहे, 15 प्रश्न या ठिकाणी 30 मार्काला आहे. त्यानंतर एन्व्हायरमेंट सारखा विषय आहे ज्याला 5 प्रश्न 10 मार्काला. साधारणतः हे कमी जास्त वेटेज होतं पण हे स्ट्रक्चर असंच राहतं की आता किती झाले 15 2 30 15 1 45 बरोबर आहे ना, 50 60 70. आता यामध्ये जर आपण पाहायचं झालं तर यामध्ये राज्यघटना विषय बाकी आहे. म्हणजे आता एकंदरीत जर पाहायचं झालं तर इथं म्हणजे जनरल तुम्हाला सांगतो की हे अशा प्रकारे राज्यघटनेला 15 प्रश्न विचारले जातात 30 मार्कासाठी. त्या ठिकाणी आपण पाहतो हा विषय. म्हणजे एकंदरीत जर विचार केला तर हा पूर्व परीक्षेचा पॅटर्न. आता हा पूर्व परीक्षेचा पॅटर्न बऱ्याच ठिकाणी आपण पाहिल्यामुळं ह्याला आपण जास्त फोकस करणार नाही. का तर पूर्व परीक्षेच्या संदर्भात आपण भरपूर व्हिडिओ बनवलेले आहेत, कोणत्या विषय किती मार्काला आहे. बरं हे वेटेज कमी जास्त होतं. म्हणजे कधी कधी 20 प्रश्न एखाद्या घटकाचे येतील, कधी कधी 12-13 प्रश्न येतील. त्याचं काय फिक्स नसतं, फक्त हे विषय फिक्स आहेत. पूर्व परीक्षेला हे विषय फिक्स आहेत आणि पूर्व परीक्षा पास झाल्यावर आपण जाणार मुख्य परीक्षेसाठी. आणि आपल्यासाठी डिस्कशनचा बदललेला पॅटर्नच आहे तो म्हणजे मुख्य परीक्षेचा पॅटर्न. म्हणजे बदललेला मुद्दा हा मुख्य परीक्षेचा मुद्दा बदललेला आहे. त्याच्यामुळे त्यावरती आपण फोकस करणार आहोत. का तर सीसॅट मध्ये आपल्याला माहित आहे की इथं उतारे आहेत, गणित बुद्धिमत्ता आहे, हे काय अवघड नाही 33% पाडणं. तर आता बदललेला जो मुख्य परीक्षेचा पॅटर्न आहे त्या संदर्भात थोडक्यात आपण माहिती जाणून घ्या. तर पहिला विषय लक्षात घ्या, या परीक्षेमध्ये
साधारणतः ही जी मुख्य परीक्षा होती, ही मुख्य परीक्षा आपल्याला टोटल पाहायला झाली तर 1750 गुणांची ही मुख्य परीक्षा आहे. लेखी परीक्षा किती आहे? 1750 गुणांची. आणि त्यामध्ये इंटरव्ह्यू परत त्यानंतर 275 मार्काचा आहे आणि 2025 प्रश्नांना या ठिकाणी तुमचं मेरिट लागतं. साधा म्हणजे सर्व तुम्ही पाहिलं तर युपीएससी सारखा हा पॅटर्न बनलेला आहे. सेम युपीएससीचे मुख्य परीक्षेचा अशाच प्रकारचं डिस्ट्रीब्युशन आहे हे आपल्याला माहिती आहे. आता या 1750 गुणासाठी टोटल आपल्याला 9 पेपर लिहावा लागतात. डिस्क्रिप्टिव्ह पेपर आहेत, 9 पेपरचा आपल्याला अभ्यास करायचा. आता या 9 पेपर मधला पहिलाच पेपर जो आहे ह्याला पेपर 1 म्हणून ओळखला जातो, जो की मराठी आहे. पेपर 1 आहे जो मराठी आहे. आता या मराठीमध्ये नेमकं मॅटर काय आहे तो बघा. तर सर्वसाधारणतः जर ही पीडीएफ आहे ग्रुपवर मी टाकतो, त्यामुळे आपला टेलिग्राम चॅनल जो आहे हा टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आणि या ठिकाणी ज्या ज्या लोकांना ऑप्शनल हिस्ट्रीची तयारी करायची आहे त्यांच्या सुद्धा एक टेलिग्राम चॅनल आपण बनवलेला आहे आणि तो सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये खाली असणार आहे, तो सुद्धा तुम्ही इथं जॉईन करा. आता ही पूर्व परीक्षा आपण पाहायची झाली तरी पूर्व परीक्षा लक्षात आलेली आहे. आता इथं लक्षात घ्या पेपर ए म्हणजे या ठिकाणी बघा हा मुख्य परीक्षेचा सिलेबसची इथं सुरुवात होती की पहिला पेपर आहे तो म्हणजे माहित आहे की मराठीचा. आता या मराठीमध्ये 9 पेपर आहेत. 9च्या 9 पेपरचं तुम्हाला मी एक्सप्लेनेशन देतो ते बघा. पहिल्यांदा तर पहिला येतो आपल्याला मराठी भाषेचा पेपर. आता हा पहिला पेपर जो आहे तर यामध्ये बघा महत्वाचे वाचन आणि आकलन क्षमता. मराठीत तुम्हाला काय पाहिजे? आकलन क्षमता. म्हणजे यामध्ये पहिल्यांदा काय तुम्हाला काय पॅसेज दिले जातात, त्यावरनं तुम्हाला काय उत्तर प्रश्न आहेत ते लिहायचे आहेत. त्याचबरोबर संक्षिप्त लेखन ज्याला आपण प्रिसाइज रायटिंग म्हणून पाहतो तो मुद्दा आहे. त्यानंतर परिपाठ आहे, शब्दसंग्रह आहे, लघु निबंध आहे आणि इंग्रजी ते मराठी, मराठी ते इंग्रजी भाषेचा अनुवाद. म्हणजे या ठिकाणी आपण पाहतो की एखादा पॅसेज तुम्हाला इंग्रजीमध्ये दिला जाईल त्याला मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचा किंवा मराठी भाषेचा एखादा पॅसेज इंग्लिश भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचा. आता यामध्ये आपण पाहतो की या पेपरमध्ये तुम्हाला फक्त पास व्हायचं असतं. म्हणजे हे पेपर जो आहे हा एक म्हणजे आपण पाहतो इथं फक्त तुम्हाला क्वालिफाईंग पेपर आहे. जसं तिथं सीसॅटचा पेपर आहे तसा हा सुद्धा क्वालिफाईंग पेपर आहे. ह्याला क्वालिफाय व्हायचं आणि क्वालिफाय झाल्यानंतरच मग पुढचे मराठीचाही तसाच आणि पेपर 2 जो इंग्रजीचा आहे सेम इंग्रजीचा तसाच पेपर आहे. हे क्वालिफाईंग पेपर आहे. आपल्याला खऱ्या अर्थाने मेरिट मध्ये येण्यासाठी किंवा पास होण्यासाठी ज्या पेपरचे मार्क पकडले जाणार आहेत तो म्हणजे इथून तो पेपर सुरुवात होतो, तो म्हणजे पेपर 3. तर पेपर 3 जो आहे 250 मार्काला या ठिकाणी निबंध लेखनाचा पेपर आहे. या ठिकाणी निबंध लेखनासाठी या ठिकाणी अ आणि ब असे सेक्शन दिले जातात निबंध लेखनाच्या संदर्भात आणि त्यातून आपल्याला निवडायचा असतो आपल्याला कोणता निबंध लिहायचे आहेत आणि निबंध लिहायचे असतात. आणि या ठिकाणी याच्यासाठी 250 गुण आहेत. साधारणतः 125 अशा प्रकारचा अ आणि ब चा सेक्शन असतो आणि त्या सेक्शन आपल्याला हे निबंध लिहायचे असतात. एक पेपरवरती आपण डिटेल परत विश्लेषण घेणारच आहोत, परंतु तुम्हाला जनरल मी सिलेबस सांगतोय. त्यानंतर हा आहे पेपर क्रमांक 4. आता हा जो पेपर क्रमांक 4 आहे यामध्ये बघा याला आपण जीएस चा अर्थात सामान्य अध्ययन GS 1 म्हणून ओळखला जातो. का तर इथं जीएस ची सुरुवात होती. असे जीएस चे 4 पेपर तुम्हाला राहतात कंपल्सरी असतात ते. यामध्ये हा पहिला पेपर जीएस चा आहे. यामध्ये बघा भारतीय वारसा आणि संस्कृतीचा या ठिकाणी इतिहास, जागतिक भूगोल आणि महाराष्ट्राच्या काही 12 अंशात. म्हणजे इथं जर आपण पेपर 1 मध्ये पाहायचं झालं तर भारतीय संस्कृतीचा प्राचीन ते आधुनिक काळापर्यंत जे कला, साहित्य, स्थापत्य शैली जे आहे या सर्व गोष्टीचा आपल्याला इतिहास राहणार आहे आणि हा इतिहास लिहायचा आहे आपल्याला. या ठिकाणी इथं काय आपल्याला 4 ऑप्शन नाहीत का तर पूर्ण मुख्य परीक्षाच लेखी आहे आपली. त्यानंतर महाराष्ट्रातील संत चळवळी, या ठिकाणी संत चळवळी जो आपला पाहतो वारकरी संप्रदाय ज्याला आपण भक्ती संप्रदाय म्हणतो त्या मुद्द्याला येते. त्यानंतर आधुनिक भारताच्या इतिहासातील साधारणतः 18व्या शतकापासून ज्या महत्वाच्या व्यक्ती, महत्वाच्या घटना आणि महत्वाच्या समस्या आहेत त्या समस्या संदर्भात थोडक्यात आधुनिक भारताचा इतिहास याला आपण म्हणू शकतो. त्याचबरोबर
स्वातंत्र्य लढा आहे, स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे आहेत. मग संपूर्ण स्वातंत्र्य लढा आधुनिक भारताचा आपल्याला म्हणजे प्राचीन झाला. प्राचीन मध्ये मध्ययुगामध्ये आपल्याला जो इतिहास विचारला जातोय तो या ठिकाणी कला साहित्याचा आहे, पण आधुनिक इतिहास राजकीय स्वरूपाचा आणि सामाजिक स्वरूपाचा आहे. त्याच्याबरोबर देश स्वतंत्र झाल्यानंतर त्या ठिकाणी कशा प्रकारे संस्थानांचं विलीकरण झालं, त्यानंतर देशात लागलेली आणीबाणी वगैरे असेल, हे मुद्दे या पेपरमध्ये असणार आहेत. त्यानंतर आपण पाहतो जगाच्या इतिहासात त्या ठिकाणी 18व्या शतकापासून पुढे काय झालं, औद्योगिक क्रांती झाली. त्याच्याबरोबर आपण पाहतो विविध देशांची रचना झाली, ब्रिटिशांचा वसाहतवाद झाला. त्याच्याबरोबर आपण पाहतो राजकीय तत्वज्ञान जसं साम्यवाद आलं, समाजवाद आलं, भांडवलशाही आली. हे तत्वज्ञान नेमकी काय होती आणि या तत्वज्ञानाचा उगम नेमका काय झाला, हा मुद्दा आहे. त्याच्याबरोबर आपण पाहतो की इतर पण मुद्दे आहेत, जसं की या ठिकाणी जर आपण विचार केला तर भारतातील सबलीकरण असेल, जातीयवाद असेल, प्रांतवाद असेल, धर्मनिरपेक्षता असेल, असे इतिहासाचा आपण या ठिकाणी 250 पैकी 125 मार्काचा पोर्शन हा इतिहासासाठी पकडला जातो. आणि पुढचा 125 मार्काचा पोर्शन जो आहे हा जागतिक भूगोलाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. जागतिक संसाधन जसं आपण पाहतो त्यामध्ये या ठिकाणी उपखंड कसे तयार झाले, जसं की आपण हिमालय निर्मिती वगैरे अशा प्रकारचं काय काय आपण पाहतो. नैसर्गिक साधन संपत्तीचे वितरण त्यामध्ये येतं सगळं. आणि त्यानंतर आपण पाहतो की जगातील भागातील प्राथमिक द्वितीयक औद्योगिक सेवांच्या स्थानाला जबाबदार असणारे घटक, भूकंप, सुनामी, ज्वालामुखी, चक्रीय वादळ, प्राकृतिक घटना, या ठिकाणी सर्व जे आपण पाहतो ज्याला आपण बेसिक भूगोल म्हणतो, एनसीआरटी भूगोल म्हणतो, तो इथं येतो. म्हणजे इथं शिखराचे क्रम, चढता उतरता, खालना वरना, वाकडा तिकडा, हा जो प्रकार आहे हा प्रकार या रायटिंगच्या मुख्य पेपरमध्ये शक्यतो असा नसतो. हा कन्सेप्शल पार्ट असतो. कन्सेप्ट ओरिएंटेड तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि सहजरित्या या ठिकाणी तुम्हाला याचा अभ्यास जो आहे हा अभ्यास करायला लागल्यावर इंटरेस्ट तयार होतो. का तर यात समजून घेण्याचे मुद्दे भरपूर आहेत पाठ करण्यापेक्षा. त्यामुळे जे विद्यार्थी पाठांतर ओरिएंटेड नाहीत त्या विद्यार्थ्यांसाठी हा पॅटर्न एकदम जबरदस्त वरदान आहे. त्याच्याबरोबर आपण पाहतो की पेपर ज्याला GS2 पण नियमानं पेपर 5 असतो, 250 मार्काला आहे. त्यामध्ये प्रशासन, संविधान, राज्यशास्त्र, सामाजिक न्याय, आंतरराष्ट्रीय संबंध आणि महाराष्ट्रातील काय म्हणजे थोडासा भर, विशेष भर यामध्ये महाराष्ट्रामध्ये टाकला जातो. एवढा एकच पॉइंट प्रत्येक पेपर मध्ये ऍड होतो जो युपीएससी पेक्षा थोडासा एक्स्ट्रा आहे. युपीएससी ला इथपर्यंत राहतं, कुठपर्यंत, आंतरराष्ट्रीय संबंध. महाराष्ट्राशी महाराष्ट्राला जात नाही. म्हणजे थोडासा युपीएससी पेक्षा आपल्याला 1-2 तरी पॉइंट जास्तच वाचावं लागतं असं आपल्याला इथं वाटू शकतं. म्हणजे यामध्ये भारतीय संविधान आहे, त्याची उत्क्रांती, वैशिष्ट्य, या ठिकाणी पूर्ण संविधान म्हणजे या ठिकाणी विधानसभा, लोकसभा, त्याची रचना काय हे मुद्दे आहेत. त्याच्याबरोबर आपण पाहतो लोकप्रतिनिधी अधिनियमाची वैशिष्ट्ये असतील, सार्वजनिक पदाच्या नियुक्त्या, त्यांच्या जबाबदाऱ्या असतील, त्याच्याबरोबर वैज्ञानिक, नियामक, या ठिकाणी अर्ध नियामक महामंडळ असतील, या संदर्भातले मुद्दे आहेत. त्याच्याबरोबर आपण पाहतो भरपूर संघटना. म्हणजे हे आता सगळं मी वाचून दाखवण्यात काय पॉइंट नाही, का तर एका पॉइंटसाठी कोणकोणतं पुस्तक वाचायचं आणि कोणकोणते मुद्दे वाचायचे यावरती आपल्याला सेपरेट विषयाची लेक्चर्स घ्यावे लागत असतात. हा मुद्दा इथं लक्षात घ्या. त्याच्याबरोबर जर आपण पाहायचं झालं तर इथं काय मुद्दे आहेत हे मुद्दे इथं लक्षात घ्या. इथं GS3 अर्थात नियमानुसार पेपर 6 येतो. तंत्रज्ञान, आर्थिक विकास, थोडक्यात इकॉनॉमिक्स, टेक्नॉलॉजी, बायोडायव्हर्सिटी, एन्व्हायरमेंट अशा स्वरूपाचा हा पेपर आहे. म्हणजे पूर्व परीक्षेत जे आपण पेपर अभ्यासतो ना त्यालाच विस्तृत पद्धतीने आपल्याला अभ्यासायचा आहे. हा पूर्व परीक्षेच्या नियमानाचे चाललेलं असतं. हा मुद्दा लक्षात घ्या. फक्त तुमचा अप्रोच थोडासा मोठा ठेवावा लागतो. एखादी गोष्ट एक्सप्लेन करण्याचा तो हा सरावाचा भाग आहे आपल्याला. ते एका दिवसात येणारं स्किल नाही. त्यामुळे हळूहळू तुमच्या लक्षात येऊन जाणार आहे. त्यामध्ये काय अडचण नाही. त्यानंतर नियमानं पेपर 7 याला GS4 आपण म्हणतो. आता याला इथिक्स, इंटिग्रिटी, नीतिशास्त्र, सचोटी, अभियोग्यता यामध्ये अशा प्रकारचे नीती म्हणजे मानवी मूल्य आहेत, महान नेते आहेत, सुधारक आहे, प्रशासक आहेत. या ठिकाणी यामध्ये जर आपण पाहायचं झालं थोडक्यात नीतिमत्ता असेल, या ठिकाणी अभियोग्यता असेल,
त्याचे आपल्याला मूलभूत मूल्य असतील, सचोटी असतील, निपक्षपातीपणा आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या पदावर एखाद्या विद्यार्थ्याला पाठवताना खऱ्या अर्थानं त्याच्या वैयक्तिक आयुष्यात ही डेव्हलपमेंट झाली का हे बघणं फार गरजेचं राहतं. का तर अगोदर याची काही परीक्षा होत नसायची. त्यामुळे एखादा विद्यार्थी बौद्धिक पातळीवर जरी हुशार असला तरी खरं नैतिक पातळीवर तो कसा आहे हे चेक करणं अवघड जातं. म्हणून हा पेपर आहे. पण तशी शंकाच आहे की येणं पण होती का ती नैतिकता. का तर नैतिकता काय जणांसाठी ढोंग असू शकते. पण असो, त्या नैतिकतेत आपल्याला घुसायची काही गरज नाही. तर हा पेपर क्रमांक GS क्रमांक आपण पाहतो 4 आहे आणि नियमाप्रमाणे हा पेपर क्रमांक 7 आहे. आता जे उरलेले पेपर 2 आहेत हे 2 असतात. त्यामध्ये आपण पाहतो की पेपर 8 आणि पेपर 9 या ठिकाणी 250 मार्काचे. तर त्याला आपण ऑप्शनल विषय म्हणतो. म्हणजे तुमच्या समोर पुढे 25 विषय आहेत. कृषी, पशुसंवर्धन, जीवशास्त्र, अभियांत्रिकी, अर्थशास्त्र, भूगोल, भूशास्त्र, इतिहास, व्यवस्थापन, मराठी साहित्य, गणित, तत्वज्ञान, मानसशास्त्र, समाजशास्त्र. 26 विषय. मी म्हटलं 25 आहे. 26 विषय आहेत. ह्या 26 पैकी 2 विषय म्हणजे एक विषय तुम्हाला निवडायचा आणि एका विषयाचे तुम्हाला 250 मार्काचे 2 पेपर होते. आता हे विषय कसा निवडायचा, कोणता निवडायचा, काय करायचं, त्याच्यासाठी आपल्या इथं काय तज्ज्ञ लोक मार्गदर्शन पण करणार आहेत. तुम्ही कुठून तरी तज्ज्ञांचं मार्गदर्शन घ्या आणि त्यातून यातला एक विषय तुम्हाला निवडायचा आहे. तर अशा प्रकारचे जी पेपर पॅटर्न आहे हा तुमच्या लक्षात आला असेल की सर्वसाधारणतः जर आपण विचार केला तर ही परीक्षा 1750 गुणांची होईल आणि त्यानंतर 275 मार्काचा इंटरव्ह्यू होईल आणि अशी 2025 गुणांना तुमचं मेरिट लावलं जाईल आणि त्यातून तुम्हाला पद दिलं जाईल. आता यामध्ये या बदल जो झाला हा बदल योग्य आहे का अयोग्य आहे याच्यावरती आपण विचार करणं गरजेचं आहे. आता पहिला बघा, हा बदल अयोग्य आहे कोणासाठी, तर जे विद्यार्थी या ठिकाणी ओल्ड स्टुडंट आहेत, जुने विद्यार्थी जे MPSC मध्ये होते, हा बदल कदाचित आता त्यांना एक नव्यानं वेगळा अप्रोच ठेवून अभ्यास करण्याची गरज आहे. का तर ते जे विषय करत होते HRD वगैरे हे विषय गेले यातून, जेणेकरून आता त्यांचा जो बेस झाला आता तो बेस गेला. आता नव्यानं इथिक्स सारख्या विषयाला वगैरे ह्याला नेट बांधायचे, नव्यानं आता त्याचा अभ्यास करायचा. तर अशा विद्यार्थ्यांसाठी हा बदल 100% अयोग्य ठरतो. कदा हा करायला ते करतील, बदल व्हायला होऊ शकतो, त्याच काही विषय नाही, परंतु त्याला वेळ लागतो, या ठिकाणी टाइम लागतो. परंतु हा बदल अतिशय योग्य कुणासाठी आहे, तर हा बदल योग्य आहे जे नवीन विद्यार्थी इथे येत आहेत त्यांच्यासाठी. हा बदल योग्य त्यांच्यासाठी का आहे, का तर त्यांना सुरुवातच नवीन पॅटर्न पासून करायची. त्याच्यामुळं आमचं नुकसान झालं, पूर्वी आम्ही हा अभ्यास केला होता ना आता वेगळा चालाय असलं थोतांग सांगाय त्यांना कुठं जागा राहिलेली नाही. आणि त्यांना अजून एक बेनिफिट आहे की याच्या बरोबर सेम UPSC चा पॅटर्न इक्वलच आहे. त्यामुळे त्यांना या दोन्हीत वेगळं काय करण्याची गरज आहे असं मला अजिबात वाटत. वेगळं काहीच करायचं नाही. जो पेपर या ठिकाणी राज्यसेवा करतायत म्हणजे ते UPSC चा अभ्यास करतायत आणि UPSC करतायत म्हणजे ते राज्यसेवेचा अभ्यास करतायत असा अर्थ आहे. त्यामुळे दोन्ही बाजूला ते चांगल्या पद्धतीने उभा राहिलेले आहेत हा मुद्दा लक्षात घ्या. आणि आता अजून नुकसान कुणाच झालं बघा, पूर्वी या ठिकाणी राज्य सेवा करत करत कंबाईनची या ठिकाणी एक्झाम द्यायचा, पण मला वाटतंय त्यात काय फारसं नुकसान नाही. का तर पेपर जो आपण पाहतो राज्यसेवेचा पूर्व आहे ना, त्या पूर्व मध्ये या ठिकाणी आपण पाहतो पर्यावरण वगैरे विषय आहेत जे कंबाईन मुख्यालय कामाला येतात. म्हणजे राज्य त्या पूर्वचा जो अभ्यास आहे हा तुम्हाला कंबाईन काढून द्यायला कामी येतो. अशा प्रकारे म्हणजे फारसा लय मोठा तुमच्या डोक्यात दोंडा पडलाय असा काही प्रकार नाही. आणि ज्या विद्यार्थ्याला वाटतं की सुरुवातीपासून आपल्याकडे तयारी करायची आहे तर अशा विद्यार्थ्यांसाठी न्यू पॅटर्न नुसार अतिशय तज्ञ टीम घेऊन आपण बॅच सुरू केलेले अतिशय कमी किमतीमध्ये या ठिकाणी पूर्व आणि मुख्यची संपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाणार आहे. 14,499 फीज आहे.
हे फीज पुढे चालून वाढणार आहे, मला सांगतो नक्कीच वाढणार आहे. आता गणित शांत आहे, झोपल्याला येतं म्हणून आपण हे कमी ठेवलेलं आहे. हळूहळू राज्यसेवा झाली पूर्व की भरपूर गणित जागा होणार आहेत आणि त्यानंतर या ठिकाणी या भरपूर विद्यार्थी इकडे येणार आहेत. तोपर्यंत जे विद्यार्थी आता न्यू ग्रॅज्युएट झालेले आहेत आशन्य अभ्यासाला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. चला तर एवढं बोलून या ठिकाणी मी माझं 2 शब्द थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.